नमस्कार. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं, पारायणाचे नियम अटी कोणत्या याबद्दल माहिती सांगते. गुरुचरित्र सप्ताह हा 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत आहे. दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे. पण गुरुचरित्र पारायणाची सांगता आपण 8व्या दिवशी करत असतो. 8व्या दिवशी केली जाते. तुम्ही पारायण आधीही करू शकता. पारायणाची सुरुवात अमावस्येपासून करत नाही आणि सांगताही करत नाही. पारायण कोणाकडून करून घ्यायचं हे महाराज ठरवत असतात. पारायण सप्ताह काळात दत्त महाराजांच्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात. या जागृत लहरी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पारायण करावं. ज्या घरात गुरुचरित्र पारायण केलं जातं तिथे साक्षात दत्त महाराज वास करतात. त्या घरात कधीच कशाचीही कमी पडत नाही. सगळी संकट दुःख दूर होतात. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. पारायणाचे नियम अटी. महिला पारायण करू शकता. मूळ ग्रंथ महिला वाचू शकत नाही. तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन पारायण करू शकता. घरात पारायण केलं तरीही चालतं. घरात पारायण करणार असाल तर मांडणी करावी. पारायणाला जेव्हा तुम्ही बसता म्हणजेच गुरुचरित्राचं वाचन करताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून ग्रंथ वाचावा. 7 दिवसाचं पारायण 7 दिवसातच करावं. पारायणाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पिठाच्या चाणक्या खाऊ घालाव्यात. ग्रंथ वाचून झाल्यावर तो उघडा ठेवू नका, तर वस्त्राने झाकून ठेवावा. जर तुमचा मासिक धर्म असेल, तारीख असेल तर तुमच्याकडे कोणी वाचणारं असेल तर त्यांना वाचायला सांगावं. नाहीतर पारायण नाही केलं तरीही चालतं. पारायण करता तेव्हा तुमच्या ज्या इतर सेवा आहेत त्या पण करायच्या असतात. गुरुचरित्र ग्रंथ पहाटेपासून तर दुपारी 4 पर्यंत वाचावा. 4 नंतर ग्रंथ वाचू नये. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचू नका. ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं. गादीवर झोपू नये. काही अडचण असेल तर कॉटवर झोपू शकता, पण त्यावर गादी न टाकता दुसरं काहीतरी अंथरावं, त्यावर झोपावं. अंथरूण पांघरून स्वच्छ धुतलेलं असावं. नवीन अंथरूण पांघरून घ्यायची आवश्यकता नसते. सप्ताह काळात डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. कपडे व्यवस्थित परिधान केलेले असावेत. काळ्या रंगाचं वस्त्र वापरू नका. माहेरचं अन्न तुम्ही खाऊ शकता, पण बाहेरचे पदार्थ खाऊ नये. परान्नवर्ज्य करावं. चामड्याच्या वस्तू वापरू नये. 10वं 12वं सुतक जिथे असेल त्या ठिकाणी जाऊ नये. 7 दिवस डाळ भात खाऊ नये. तामसी पदार्थ खाऊ नये, म्हणजेच लसूण कांदा. बाजरीची भाकरी पहिल्या दिवशी तुम्ही खाणार असाल किंवा पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाणार असाल तर 7 दिवस तेच खावं. आज पोळी उद्या भाकरी असं वेगवेगळं खाऊ नये. नियम पाळावे लागतात. जेवढे नियम तुम्हाला पाळणं शक्य होईल तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. घरात, केंद्रात, मठात जिथे पारायण करणं तुम्हाला शक्य होईल तिथे पारायण केलं तरीही चालतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.